समोर दिसतंय ते म्हणजे बाबा निमकरोली महाराजांचं मंदिर. अनेक भक्त बाबा निमकरोली महाराजांना हनुमानाचा अवतार मानतात. या पवित्र स्थळाबद्दल मी खूप दिवसापासून ऐकत होते आणि ह्या आश्रमाला चमत्कारी आश्रम देखील ओळखले जाते. त्यामुळे इथे येऊन बाबा निमकरोली महाराजांचं दर्शन घेण्याची माझी इच्छा मनापासून होती आणि अखेर आज मला ती संधी मिळालीच. चला तुम्हालाही या पवित्र स्थळाचं दर्शन घडवते. उत्तराखंडमधील नैनितालपासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर बाबा श्री निमकरोली महाराजांचा आश्रम आहे, जो देश विदेशात कैची धाम म्हणून प्रसिद्ध आहे. जर तुम्ही कैची धामला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथपर्यंत कसं पोहोचायचं, दर्शन कसं घ्यायचं, राहण्यासाठी कोणते पर्याय आहेत आणि बाबा निमकरोली महाराजांच्या संबंधित काही चमत्कार आणि अनेक उपयुक्त टिप्स सांगणार आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चला तर मग बघूया सर्वात आधी कैची धाम आश्रमापर्यंत. जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर काठगोदाम रेल्वे स्टेशनपर्यंतचं तिकीट बुक करा. काठगोदाम ते कैची धाम हे अंतर सुमारे 40 किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यासाठी तुम्ही टॅक्सी, बस किंवा भाड्याने स्कूटी घेऊ शकता. रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला शेअरिंग रिक्षा किंवा प्रायव्हेट टॅक्सी सहज उपलब्ध होतात. शेअरिंग टॅक्सीचं भाडं साधारण 200 रुपये प्रति व्यक्ती असतं, तर प्रायव्हेट टॅक्सीसाठी 1200 ते 1500 इतका खर्च तुम्हाला येऊ शकतो. बसने यायचं असल्यास काठगोदाम मुख्य रस्त्यावरून राज्य परिवहनाच्या बसेस मिळतात. काही बसेस थेट कैची धामपर्यंत जातात तर काही बसेसनी नैनिताल मार्गे धामपर्यंत पोहोचतात. बसचं तिकीट फक्त 60 रुपये प्रति व्यक्ती आहे. साधारण 1 ते 2 तासांच्या अंतरावर नैनितालच्या सुंदर डोंगर रांगा आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेत तुम्ही कैची धामला पोहोचू शकता. जर तुम्ही विमानाने थेट यायचं ठरवलं तर पंतनगर विमानतळ हा सर्वात जवळचा पर्याय आहे. हा विमानतळ कैची धामपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरनं थेट कॅब घेऊन तुम्ही सहज आश्रमापर्यंत पोहोचू शकता. नैनितालला फिरायला येणारे अनेक पर्यटक आवर्जून कैची धामला भेट देतात. त्यासाठी नैनिताल बस स्टँडवरनं शेअरिंग आणि प्रायव्हेट टॅक्सीबरोबरच बसचाही पर्याय उपलब्ध होतो. शेअरिंग टॅक्सीचं भाडं प्रति व्यक्ती 70 आहे आणि बसचं तिकीट प्रति व्यक्ती 30 रुपये. त्यामुळे अगदी सहज तुम्ही कैची धामला पोहोचू शकता. जर तुम्ही एकट्याने किंवा जोडीने प्रवास करणार असाल तर काठगोदाम किंवा नैनितालहून दिवसाला 500 रुपयामध्ये स्कूटी भाड्याने घेऊ शकता. हाही एक चांगला उपाय आहे. अलीकडेच कैची धाममध्ये सार्वजनिक पार्किंगची सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही स्वतःच्या कारने आला असाल तर 150 ते 200 मध्ये कार सुरक्षितपणे पार्क करून मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता. इथे दर्शनासाठी खूप मोठ्या संख्येने भाविक येतात. कैची धामची खूप मान्यता आहे. या ठिकाणाला कैची धाम असे नाव ह्यासाठी पडलं कारण इथल्या मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या दरा कात्रीप्रमाणे एकमेकांना छेद देतात. श्री निमकरोली महाराजांचं खरं नाव लक्ष्मीनारायण शर्मा होतं. त्यांचा जन्म इसवी सन 1900च्या सुमारास उत्तर प्रदेशमधील फरुखाबाद जिल्ह्यात झाला. अवघ्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि 17व्या वर्षी त्यांना अध्यात्माची प्राप्ती झाली. या तरुण वयातच त्यांनी संसार आणि कौटुंबिक सुखाचा त्याग केला आणि हातात चिमटा आणि कमंडलक घेत मनात कोणतीही इच्छा न ठेवता फक्त श्रीरामाचं नामस्मरण करत ते संपूर्ण उत्तर भारतात तपश्चर्येसाठी निघाले. लक्ष्मणदास यांनी निमकरोली महाराज म्हणून ओळखलं जाण्यामागे एक रंजक कथा सांगितली जाते. एकदा ते रेल्वेच्या फर्स्ट क्लासमधनं डब्यातून प्रवास करत होते, पण तिकीट नसल्यामुळे टीसींनी त्यांना करोली नावाच्या स्टेशनवर उतरवले. स्टेशनपासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका कडुलिंबाच्या झाडाखाली त्यांनी आपला चिमटा रोवला आणि ध्यानस्थ बसले. दुसरीकडे रेल्वे चालकांनी अनेक प्रयत्न करूनही ट्रेन इंचभर पुढे सरकली नाही. हे पाहून आश्चर्यचकित झाले सगळेच. गावकरी आणि स्टेशन मास्टर जे बाबांना ओळखतात त्यांनी टीसीला माफी मागून बाबांना सन्मानाने पुढे रेल्वेत बसण्याची विनंती केली.
टीसीने माफी मागितल्यानंतर बाबा रेल्वेत बसले आणि ते बसताच ट्रेन सुरू झाली. तेव्हापासून करोली स्टेशन हे नीम करोली स्टेशन म्हणून ओळखले जाऊ लागलं. आणि श्री लक्ष्मण दास मी पहिल्यांदाच अशा बाबांबद्दल ऐकलं ज्यांनी केवळ आपल्या साधे मुळामुळे लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. ते असे महान संत होते ज्यांनी आयुष्यभर स्वतःला समाजापासून आणि दिखाव्यापासून दूर ठेवलं. कदाचित म्हणूनच आजही आश्रमात फोटो काढणं आणि व्हिडिओ शूट करणं पूर्णपणे बंद आहे. या आश्रमात 3 मंदिरं आहेत. पहिलं बजरंगबली हनुमानाचं, दुसरं वैष्णवदेवीचं आणि तिसरं बाबा नीम करोली महाराजांचं. 15 जून 1964 रोजी बाबांनी या धामची आणि इथल्या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी 15 जूनला येथे भव्य भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. या भंडाऱ्यात केवळ उत्तराखंडमधूनच नाही तर संपूर्ण भारतातून आणि परदेशातूनही हजारो भाविक येतात. असं म्हटलं जातं की बाबा नीम करोली महाराजांकडे विलक्षण चमत्कारी शक्ती होत्या. त्यामुळे इथले गावकरीच नव्हे तर देश-विदेशातून येणारे लोकही त्यांच्या प्रभावाखाली येत असत. अशाच आध्यात्मिक ऊर्जा आणि यशाच्या शोधात ॲपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब 1974 मध्ये इथे आले होते. पण तोपर्यंत बाबा समाधीस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी बाबांशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. तरी ते या ठिकाणी इतके प्रभावित झाले की त्यांनी इथे अनेक आठवडे घालवले. या ठिकाणापासून त्यांनी नवीन ऊर्जा आणि नवी प्रेरणा आणि इथून परतल्यानंतर 1976 मध्ये त्यांनी ॲपल कंपनीची स्थापना केली. स्टीव्ह जॉब्स यांनी अनेक ठिकाणी याचा उल्लेख केला आहे. त्यांनी कैची धाममध्ये बराच काळ घालवला आणि इथला त्यांना आध्यात्मिक अनुभव अतिशय विलक्षण होता. असंही म्हटलं जातं की बाबा नीम करोली महाराजांचं सर्वात आवडतं फळ म्हणजे सफरचंद होतं. याच गोष्टीतून प्रेरणा घेऊन स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या कंपनीचं नाव आणि लोगो ॲपल ठेवलं, जी पुढे जाऊन जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांपैकी एक ठरली. यानंतर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे देखील 2015 मध्ये इथे आले होते. त्यांनी फक्त बाबांचा फोटो पाहिला आणि त्यांचं मन बदललं की त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास सुरू केला. अलीकडेच आपल्या देशातील क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही कैची धामला भेट दिली होती. पण कैची धाम आणि बाबा नीम करोली महाराजांविषयी परदेशात लोकांच्या मनात इतकं आकर्षण कसं निर्माण झालं, किंवा असं म्हणूयात की कैची धाम आश्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत कसा आणि कधी आला, ही महत्त्वाची गोष्ट आहे. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि सायकेडेलिक ड्रग्सचे समर्थक रिचर्ड अल्पर्ट यांचा असा विश्वास होता की अध्यात्म जवळून समजून घ्यायचं असेल तर ड्रग्स हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि त्याद्वारे आध्यात्मिकाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचता येतं. त्यांचा हा समज चुकीचा ठरवण्यासाठी त्यांच्या हातात जितके ड्रग होते ते सगळं बाबांनी एकाच वेळी खाल्लं. एवढं ड्रग जे काही मिनिटातच एखाद्याचा जीव घेऊ शकतं, पण त्याच बाबांवर किंचितही परिणाम झाला नाही. उलटा ते शांतपणे हसत बसले. हे पाहून फक्त रिचर्डच नाही तर तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित. असं सांगितलं जातं की एखाद्या रात्री रिचर्ड आश्रमात बसून आकाशातील तारे पाहत होता. तेवढ्यात बाबा त्याच्या जवळ आले आणि म्हणाले, तू त्या ताऱ्यांमध्ये तुझ्या आईला पाहतोस, जी आता ह्या जगात नाही. ही गोष्ट रिचर्ड अल्पर्टला याशिवाय कोणालाच माहीत नव्हती. हे ऐकताच रिचर्ड बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी आश्रमात राहून बाबांची खूप सेवा केली आणि त्याचबरोबर बराच काळ घालवला. याच काळात त्यांनी आपलं रिचर्ड अल्पर्ट वरून रामदास असं नाव ठेवलं. 1971 मध्ये त्यांनी बी हिअर नाऊ हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात बाबांशी संबंधित अनुभव, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या आध्यात्मिक शक्तीविषयी लिहिलेलं आहे. त्या काळात या पुस्तकाच्या 20 लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या आणि ते बेस्ट सेलर ठरलं. काही दिवसातच रिचर्ड अमेरिकेला एक प्रसिद्ध लेखक आणि सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून गेले. त्यानंतर अमेरिकेत पसरल्याने त्यांनी बाबा नीम करोली महाराजांचं आणि कैची धामच्या मोठ्या प्रमाणात प्रचार करायला चालू केला. पुढे ते एक आध्यात्मिक गुरु म्हणून प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर जगभरातून लोक कैची धाम आश्रमाकडे येऊ लागले. या चमत्कारी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. बाबा नीम करोली जवळजवळ साधं कंबल अंगावर घेत असत. त्यामुळे आजही इथे येणारे अनेक भाविक मंदिरात कंबलदान करतात. 11 सप्टेंबर 1973 रोजी वृंदावन येथे बाबांनी देहत्याग करून समाधी घेतली. त्यानंतर त्यांच्या अस्थी इथे आणण्यात आल्या आणि त्यांची मूर्ती स्थापन करून त्या इथे स्थापित केल्या. कारण बाबा नीम करोली महाराजांना या ठिकाणाबद्दल विशेष प्रेम होतं. त्यांनी आपल्या आयुष्यातला सर्वाधिक काळ इथेच कैची धाममध्ये घालवला होता. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी देखील
इथे आणल्या होत्या। इथे येणाऱ्या अनेक भाविकांची इच्छा असते की त्यांनी काही दिवस कैची धाम आश्रमात राहावं, पण त्यासाठी काही दिवस आधी आश्रमाला एक पत्र लिहावं लागतं। त्यामध्ये आश्रमात राहण्याचं कारण सांगावं लागतं, कारण योग्य वाटल्याशिवाय आश्रमात राहण्याची परवानगी मिळत नाही। याशिवाय इथे काही होमस्टे लॉज देखील आहेत जिथे तुम्ही राहू शकता। इथेच मार्केटमध्ये तुम्हाला सात्विक भोजन देणारे अनेक रेस्टॉरंट मिळतील। आत्ताच मी बाबा नीम करोली महाराजांचं दर्शन घेऊन आले आणि खरंच हा अनुभव ज्या सकारात्मक ऊर्जेबद्दल आणि वातावरणाबद्दल मी ऐकलं होतं ते सगळं मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं। खूप दिवसांपासून इथे येण्याची माझी इच्छा होती। मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे अनेक भक्त इथे येऊन पाठ करत होते आणि काही जण ते येत होते आणि हनुमान चालीसाही उपलब्ध होती। तुम्ही इथे इच्छा असेल तर शांतपणे बसू शकता, ध्यान करू शकता, त्यानंतर बाबा नीम करोली महाराजांचं दर्शन घेऊ शकता। मीही तसंच केलं, त्यामुळे मला मनाला खूप शांतता मिळाली। खरंच खूप सुंदर वाटलं। म्हणूनच जर तुम्ही कधी नैनितालला येणार असाल तर कैची धामला भेट द्यायला विसरू नका। बाबा नीम करोली महाराजांचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका। या पवित्र ठिकाणी एकदा तरी नक्की या। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, निरोगी राहा आणि पुन्हा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।